आरक्षणावरती शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये होऊ शकतं, तर महाराष्ट्रात का नाही असं ते आरक्षणाबद्दल बोललेत। या घटनेमध्ये बदल करण्याची भूमिका घेतली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असं शरद पवारांनी म्हटलंय। जुनी जे समाजाचे घटक आहेत त्याच्याकडे लक्ष देण्याची वेळ आलेली। काही झालं तर त्याच्यातून कचुता वाढणार नाही हा दृष्टिकोन हे केला पाहिजे आणि त्यासाठी काही धोरणात्मक निकाल हे राष्ट्र पातळीवर घ्यायची भूमिका आणि त्यासंबंधीचं जनमत हे तयार करण्याची आवश्यकता आहे। आज आरक्षण द्यायचं म्हणल्याच्यानंतर चर्चा ही होते की सुप्रीम कोर्टाची मर्यादा आहे। म्हणजे खरं आहे, सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत, 50%च्या 52%च्या पेक्षा अधिक आरक्षण नको म्हणून। पण दुसऱ्या बाजूनं तामिळनाडूसारखं राज्य आहे की त्या राज्यामध्ये 72% आरक्षण दिले आणि ते 72% आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं। त्यासंबंधीची भूमिका सुप्रीम कोर्टाने वेगळी केली। त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे अन्य दर्जा आहेत की आरक्षणाचे विरोधी आहेत, पण हा निकाल शेवटी घ्यायचा होता। संघर्षाची किंवा मागणी करणारा या वर्गात संघर्ष वाजून ह्या प्रश्न सुटणार नाही आणि असे प्रश्न सोडवायचे तर शेवटी राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले पाहिजे।